विदर्भामध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। एप्रिल महिन्यामध्ये सूर्य आग ओकतोय, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 46.9 अंश सेल्सिअस इतका गेलेला आहे, तर अमरावती आणि वर्ध्यामध्ये 3 जिल्ह्यांमध्ये तापमानानं 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय। यंदाच्या मोसमातील आतापर्यंतचा हा उच्चांक ठरलेला आहे। वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसतोय। प्रशासनानं नागरिकांना अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नका, अशा सूचना केलेल्या आहेत। दैनंदिन कामासाठी नागरिकांना घराबाहेर पडावं लागत असेल, पण त्यांनी काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे। ऊन खूप आहे अकोल्यामध्ये। कधी मध्ये बाहेर निघावं लागतात, काही अडचणीचे कामं पण असतात, तर घराच्या बाहेर निघावंच लागतं। नाही इलाज आहे, काय करता। कधी मध्ये उसाचा रस, कधी छास, कधी पाणी प्यावं लागतं। कधी पण गमच्याशिवाय तर चालत पण नाही। चष्मा किंवा गमच्या तर पाहिजेतच, त्याच्याशिवाय काहीच नाही आहे इथं। उन्हामुळे आमचा व्यवसाय एकदम ठप्प पडलेला आहे। 2-2, 3-3 तास रिक्षा हालत नाही, आमच्या पॅसेंजर मिळत नाही। जिकडे गेलं तिकडनं खाली यावं लागतं आम्हाला, त्यामुळे आमच्या व्यवसायावर खूप परिणाम झालेला आहे। तर यावर एक नजर टाकून ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण तापमान पाहतोय। अकोल्यामध्ये 46.9 अंश सेल्सिअस, अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 45 अंश सेल्सिअस, तर नागपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस, तर भंडाऱ्यामध्ये 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे।